संक्रांतीच्या माझ्याकडून सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि छान छान कमेंट करा. तर आज आपण करणार आहोत भोगीची भाजी. तर उद्या आहे भोगी. तर चला म्हटलं मस्त तुम्हाला भोगीची भाजी दाखवते. तर या भोगीच्या भाजीमध्ये कांदा टोमॅटो नसतो म्हणून आपल्याला वाटण तयार करायचं आहे. तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर मी मोठा अपलोड केलेला आहे. माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. इथे मी छान असं वाटण केलेलं आहे. तीळ आणि शेंगदाणे आणि काही मसाले वगैरे घेतलेले आहेत. ते आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. आणि सुकं खोबरं मी वापरलेलं आहे. तुम्ही सुकं खोबरच्या ऐवजी ओलंसुद्धा टाकू शकता. पण इथे माझ्याकडे नव्हतं म्हणून मी अशा प्रकारे तेलात भाजून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे. इथे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. पाहू शकता असं पावडर. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला आता भाजीला फोडणी द्यायची आहे. मी अजून एक्स्ट्राचं तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये टाकायचे पूर्ण हे मसाल्याचं वाटण. थोडं 2 मिनटं परतून घ्यायचे. त्याच्यानंतर सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत. लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर आणि इथे मी टाकलेला आहे अंबारी चटपट मसाला. तुमच्या आवडीनुसार तुम्ही दुसरेसुद्धा मसाले टाकू शकता. इथे हळदसुद्धा टाकलेली आहे मी. आता सगळे मसाले आपल्याला अजून 1 ते 1.5 मिनटं परतून घ्यायचे आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मी कट करून ठेवलेल्या भाज्या टाकायच्या आहेत. मी डिटेल भाज्या काय काय घेतलेल्या आहेत ते सांगितलेल्या आहेत. आता कुणाकडे कोणत्या भाज्या नाही टाकत त्या तुम्ही अवॉइड केल्या तरीही चालतील. आता आपल्याला भाज्या छान असं मसाल्यात परतल्यानंतर 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचे. तुम्हाला थोडी ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही 2-2.5 ग्लास टाकून घेऊ शकता. मीठ टाकायचं, मिक्स करायचं आणि छान असं त्याला शिजून द्यायचं आहे. गदगद शिजून छान असं मऊ होऊन जातं. तोपर्यंत आपण छान बाजरीची भाकर तयार करून घेऊयात. पहिल्यांदा बाजरीचं पीठ आपल्याला मस्त मळून घ्यायचे. त्याच्यानंतर छान अशी बाजरीची भाकर थापून घ्यायची आहे. आता ही भाकर आपण भोगीसाठी बनवतोय म्हणून भरपूर सारे तीळ लावून घ्यायचे आहेत म्हणजे छान असं वाटेल. आता आपल्याला ही भाकर टाकायची आहे तव्यावर. तर तवा गरम आहे. तवा गरम पाहिजे, नाहीतर मग तुमची भाकर छान फुगणार नाही. तर मस्त तवा गरम झाला आहे. भाकर टाकल्यानंतर मस्त वरून पाणी लावून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने पलटवून टाकायचं. आणि सगळ्या साईडने आपल्याला भाकर छान भाजून घ्यायचे. आणि मस्त अशी टम्म फुगलेली बाजरीची भाकर आणि मी दुसरीसुद्धा बनवून घेतलेली आहे. पाहू शकताय 2 भाकरी बनवलेल्या आहेत. आणि मस्त अशी भोगीची भाजी. हॉटेलसारखी तर म्हणणार नाही, कारण हॉटेलमध्ये अशी भाजी नाही बनवणार. घरीच इतकी मस्त भाजी तुम्ही चाटून पुसून बोटं खाल इतकी टेस्टी झालेली आहे. वरून मी तीळसुद्धा टाकलेले आहेत भाजीमध्ये. पाहू शकता आपली भोगीची भाजी आणि बाजरीची भाकर रेडी आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.